जे पाथर्ड येथील अंडरग्राउंड ब्रिजचे काम सुरू न केल्यास सरपंच कैलास पाटील यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा। याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे पाथर्ड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रेल्वे अंडरग्राउंड ब्रिजच्या कामाच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना वारंवार भयंकर समस्यांना सामोरे जावे लागत आहे। हे काम गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेले असून त्यामुळे गावातील रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा जीवनक्रम विस्कळीत झाला असून सर्वसामान्य लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून 2022 मध्ये या प्रश्नाकरिता आमरण उपोषणास प्रारंभ करून देखील सदर प्रश्नांची सोडवणूक अद्यापही शासन स्तरावर न झाल्यामुळे परत एकदा मौजे पाथर्ड येथील ग्रामपंचायतचे सरपंच कैलास पाटील यांनी सदर काम हे 31 मार्च 2025 पर्यंत सुरू न केल्यास पुन्हा एकदा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2 एप्रिल 2025 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे। सरपंच कैलास पाटील यांनी मौजे पाथर्ड रेल्वे गावातील काही शेतकऱ्यांनी अंडरग्राउंड ब्रिजच्या परिसरात पाणी सोडल्यामुळे होणाऱ्या मोठ्या समस्यांचे दाखले दिले आहेत। हे पाणी सोडल्यामुळे ग्रामस्थांचा रहदारी मार्ग बंद होऊन वर्षानुवर्षे या सार्वजनिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे। या बाबीचा गावच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे। हे थांबवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी असे सरपंच कैलास पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। मान्सून हंगामाची सुरुवात लवकरच होईल, त्यामुळे जून महिन्यापर्यंत काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यापूर्वी काम सुरू न केल्यास पावसाच्या पाण्यामुळे प्रकल्पातील काम अडचणीत येईल आणि गावातील नागरिकांना याचा अधिक त्रास होईल असेही सरपंच कैलास पाटील यांनी यावेळी सांगितले। तसेच उपसरपंच जयवंतराव थोरात यांनी सरपंचांच्या या आमरण उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून ते देखील या आमरण उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत। नमस्कार, मी रेल्वे स्टेशन पाथर्डचा सरपंच आहे कैलास गंगाधर पाटील। आमची मागणी एकच आहे की गेल्या 4 वर्षापासून अंडरब्रिजचे काम बंद आहे। यापूर्वी आम्ही 2022 मध्ये उपोषण केलं होतं। आम्हाला थातूरमातूर आश्वासन देऊन उपोषण उठवलं आमचं। आता आज रोजी 4 वर्ष झाले आमच्या गावाला जाण्याकरता एकच मार्ग होता तो सोयीचा, आणि तो मार्ग बंद पडलेला आहे। आता एप्रिल महिना लागत आहे, तर 2 महिन्याच्या नंतर मान्सून चालू होणार आहे। मान्सून चालू झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं काम करता येणार नाही, आणि आमच्या गावाची 50% जमीन पटरीच्या त्या बाजूला आहे। आणि दुसरा विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, इथे आमच्या गावातील 100 विद्यार्थी आहेत 7वी ते 10वी पर्यंत। त्यांना जाण्या येण्याकरता दुसरा मार्ग नाही, आणि तिथं पाऊस पडल्याच्या नंतर पुलात पाणी साचल्याच्या नंतर दोन्ही साईडचे शेतकरी इकडून तिकडून जाऊ देत नाहीत। रेल्वे पटरी क्रॉस करून जायचं म्हणजे मुलांना, गावकरी मंडळी तसेच शेतकरी मंडळी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या अनुषंगाने आपण 2 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करणार आहात, त्या अनुषंगाने मी 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। त्या अगोदर जर काही मार्ग निघाला ठीक आहे, तसं आमचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा झाली, कर्डिले साहेब सोबत। त्यांनी म्हणले, आश्वासन दिलेलं आहे चालू करू म्हणून। चालू झालं ठीक आहे, नाही तर 2 तारखेला मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। त्या अगोदर आपण उपोषणाला बसला होता, तुमच्या माध्यमांनी केलं होतं नाही, आम्हाला तिथं येऊन थातूरमातूर आश्वासन देऊन आमचं उपोषण उठवलं, काम चालू बी केलं, नंतर आणखी काम बंद पडलं। कामाचा संदर्भ असा आहे की रेल्वे डिव्हिजन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही रेल्वेचे अधिकारी काय म्हणत आहेत की बुवा बांधकाम विभागाने आम्हाला सीमा निश्चित करून द्यावी, म्हणजे जितकी बांधकाम विभागाची हद आहे ते हद दाखवून द्यावी, आम्ही काम करायला तयार आहोत। आता सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे यायला तयार नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने जर हद निश्चित करून दिली तर लवकरात लवकर काम चालू होईल। रेल्वे डिपार्टमेंटचा कॉन्ट्रॅक्ट बी तयार आहे काम करण्यासाठी। फक्त आता अडचण एवढी आहे की फक्त BNC विभाग सहकार्य करत नाही। बांधकाम विभागाकडून मार्कुट टाकून त्यांना हद निश्चित करण्यात येत नाही। मी स्वतः आणि उपसरपंच आणि आमच्या गावातील काही मंडळी सुद्धा आम्हाला उपोषणामध्ये सहभागी होणार आहे। आमच्या पाथर्ड रेल्वे स्टेशन ब्रिजचे काम अंडरग्राउंड काम केलेलं आहे, अर्धवट काम राहिलेलं आहे। तरी लगत सरे असल्यामुळे आमच्या गावाला भरपूर त्रास होत आहे। बाहेर गावून आलेले लोक
मेन रोड आहे, मातासाहेब ते देगाव कारखाना मेन रोड आहे. या पुलाचे काम अजून 3 वर्ष झालं रगडीत पडलेले आहेत. शेतकऱ्याला माल आणण्यासाठी त्रास होते. लग्न कार्याची आता लग्न सराई चालू आहे. बाहेरून गाव जाणारे जाण्या पाहुण्याची हेलपाट्यानं दुसऱ्या मार्गाने यावं लागत आहे. तरी मेहरबानी करून साहेबांनी काम करण्यात यावे. 2 तारखेला सरपंच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहेत. तरी आम्ही सर्व गावातली ग्रामपंचायत सदस्य आणि गावचे नागरिक आम्ही पूर्ण लोक उपोषणाला बसण्याची तयारी केलेली आहे. पाठिंबा आहे. मी पाथर्ड गावचा रहिवासी भगवान कचरू गोंदगे राहणार आहे. माझी जमीन 1.5 एकर आहे. कॅलनवर माझी जमीन आहे. तिकडून जाता येत नाही म्हणून गेल्या वर्षी माझी जमीन पूर्ण पडीत राहिलेली आहे. आणि मी 2 वेळेस त्या रेल्वे पटरीहून ओलांडताना पडलो. 2 वेळेस मोटरसायकल मला मी पटरीहून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत मला टंगडं फ्रॅक्चर झालेलं. मला आता चालता येत नाही. मी 3 वेळेस खाली पडलेलो होतो पटरीवर. खूप त्रास झालेला आहे. आणि मी आहे की नाही आता 2 तारखेला सगळे गावातले काही मित्रमंडळ सगळेजण आम्ही बसणार आहोत उपोषणला.